सो ट्रान्सफर ऑफ रिक्वायरमेंट आपण जेव्हा कुठली सेल्स ऑर्डर क्रिएट करतो, सो सेल्स ऑर्डर क्रिएट केल्यानंतर आपल्याला जर क्वांटिटी रिक्वायर्ड असेल, म्हणजेच जी काही क्वांटिटी आपल्या सेल्स ऑर्डर मध्ये ती क्वांटिटी आपल्याकडे स्टॉक मध्ये आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण अवेलेबिलिटी चेक करतो. अवेलेबिलिटी चेक. पण हा अवेलेबिलिटी चेक करण्यासाठी आपल्याला आपली जी रिक्वायरमेंट आहे ही आपल्याला ट्रान्सफर करावी लागते. कुठं? ती MM आणि PP मॉड्यूल मध्ये. ओके. MM अँड PP. तर याच्या अगोदर एक प्रोसेस असते त्याला म्हणतात MRP. तर ही असती MRP. तर ही बेसिकली MM आणि PP मॉड्यूल थ्रू ही हे होती म्हणजे रन होत असती आणि त्याच्या बेसवर आपल्याला क्वांटिटी किती अवेलेबल आहे किती नाहीये याची डिटेल मिळत असते. सो याच्यासाठी आपल्याला ही पूर्ण प्रोसेस करावी लागते ट्रान्सफर ऑफ रिक्वायरमेंटची. काही पार्ट SD मध्ये येतो, काही पार्ट PP मॉड्यूल मध्ये येतो प्रोडक्शन प्लॅनिंग मध्ये आणि काही पार्ट मटेरियल मॅनेजमेंट मध्ये येतो MM मध्ये. ओके. सो फर्स्ट वी नीड टू क्रिएट डिफाइन रिक्वायरमेंट क्लास. SPRO, Reference Implementation Guide, Sales and Distribution, Basic Function. याच्यामध्ये अवेलेबिलिटी चेक अँड ट्रान्सफर ऑफ रिक्वायरमेंट. तर फर्स्ट पार्ट आहे ट्रान्सफर ऑफ रिक्वायरमेंट्स. सो हियर we define requirement classes. So these are the requirement class. So इथे आपण requirement class create करतो आणि हा सेम रिक्वायरमेंट क्लास आपण रिक्वायरमेंट टाइप मध्ये असाइन करतो. तर याच्यानंतर असते रिक्वायरमेंट टाइप. तर हे रिक्वायरमेंट टाइप आपण डिफाइन नाही करत, हे डिफाइन करतं PP मॉड्यूल वाले आणि त्याच्या बेसिस वरती आपण SD मध्ये त्या एंटर करतो. म्हणजे हे इंटिग्रेशन पार्ट आहे SD आणि PP चा. तर रिक्वायरमेंट क्लास मध्ये हे डिफरंट क्लास जसं 011, 021, 030, 31 हे SAP ने स्टँडर्ड डिफाइन केलेले. तर फर्स्ट डिलिव्हरी रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये जर तुम्ही एंटर केलं तर तुम्हाला अवेलेबिलिटी आणि रिक्वायरमेंट ट्रान्सफर म्हणजे काय होणार याच्यामध्ये तुमची एक तर मटेरियलची अवेलेबिलिटी चेक होणार आणि रिक्वायरमेंट तुमची ट्रान्सफर होणार. म्हणजेच MRP जेव्हा रन होईल मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग, MRP म्हणजे मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग. प्लॅनिंग तर म्हणजे तुमच्या मटेरियलची रिक्वायरमेंट कोणाकोणाला आहे आणि त्याची प्लॅनिंग कशी करायची, म्हणजे ते कसं डिस्ट्रीब्यूट करायचं तुम्हाला किंवा कोणाला किती सेल करायचं याची पूर्ण प्लॅनिंग त्या MRP मध्ये केल्या जाते. जे तुम्हाला नवीन परचेस करायचं किंवा प्रोडक्शन करायचं, इन हाऊस प्रोडक्शन करायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात डिसाइड होतात. आणि तो PP MM मॉड्यूल आणि PP मॉड्यूल, कारण परचेस जर करायचं असेल तर MM मॉड्यूलचं त्याच्यामध्ये येणार कारण दॅट इज रिलेटेड टू परचेस आणि प्रोडक्शन करायचं असेल तर PP मॉड्यूल येणार बिकॉज इट इज रिलेटेड टू प्रोडक्शन. ह्याच्यामध्ये नॉर्मल सेल म्हणजे तुमचं स्टॉक मधून जर सेल करायचं असेल तर 011 किंवा 031 हे तुमचं सेल फ्रॉम स्टॉक झालं. पण तुमचं जर मेक टू ऑर्डर असेल म्हणजे तुम्हाला कस्टमरची ऑर्डर आली आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला मटेरियल बनवायचं, तर त्याच्यामध्ये हे मेक टू ऑर्डर हे तुम्हाला करावं लागेल, मेक टू ऑर्डर. आणि याच्यामध्ये तुम्हाला येईल स्पेशल स्टॉक. तर इथे स्पेशल स्टॉक जर बघितलं तुम्ही तर इथे स्पेशल स्टॉक इंडिकेटर असतं ई म्हणजे ऑन ऑर्डर ऑन हँड, जे तुमच्याकडे ऑर्डर आलेली आहे कस्टमरची आणि त्याच्या बेसिसवर तुम्ही रिक्वायरमेंट जनरेट करतात. इथे कॉस्टिंग मॉड्यूलचा सुद्धा पार्ट येतो. तर CO मॉड्यूल असतं कॉस्टिंग मॉड्यूल, तर त्यांचे या डिटेल्स इथे फिल करावे लागतात. जसं कॉस्ट शीट, कॉस्टिंग व्हेरियंट, कॉस्टिंग मेथड. आणि हे FI चा पार्ट आहे अकाउंट असाइनमेंट. तर FI मध्ये अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी सुद्धा ई येणार. ई म्हणजे कस्टमर इंडिव्हिज्युअल रिक्वायरमेंट, म्हणजे कस्टमर रिलेटेड सेपरेट रिक्वायरमेंट इथे आपण मेंटेन करतो. कन्झम्पशन सुद्धा ई असेल म्हणजे स्पेशल कन्झम्पशन इज
अकाउंट व्हाया सेल्स ऑर्डर. असे डिफरंट तुम्हाला रिक्वायरमेंट क्लास इथे बघायला मिळतील. तर सगळे आपण एसडी मध्ये युज नाही करत, एकतर मेक टू ऑर्डर करतो किंवा मेक टू स्टॉक करतो. बाकीचे क्लास एम एम किंवा पीपी मध्ये आपण युज करतो, एसडी मध्ये पूर्ण नाही युज होत. देन डिफाईन रिक्वायरमेंट टाईप. तर रिक्वायरमेंट टाईप इथे डिफाईन आहे, जसं 00011 साठी 011 आहे डिलिव्हरी रिक्वायरमेंट, 031 साठी 031 आहे ऑर्डर रिक्वायरमेंट. मेक टू ऑर्डर असेल तर ते खाली केई केईबी जेस इंडिव्हिज्युअल कस्टमर ऑर्डर. मेक टू ऑर्डर साठी तुम्ही हे यूज करता, 40 साठी केई यूज करता. आणि आयपीओ चे जे सिनेरिओ असतो, आयपीओ मध्ये केईबी यूज करतो आपण. तर हा पण सिनेरिओ आपण नंतर बघणार आहे काही लेक्चर नंतर. तर इथे आपण प्रत्येक, जर तुम्ही एखादी कस्टम बनवली तुमची रिक्वायरमेंट टाईप, तर इथे कस्टम तुम्ही लास्टला इथे जी कोणी बनवलेलं असेल तर त्यांनी इथे असाइन केलेलं आहे. Z11. Then determination of requirement type using transaction. तर इथे येणार तुमची आयटम कॅटेगरी, एमआरपी टाईप, रिक्वायरमेंट टाईप अँड ओरिजिन ऑफ रिक्वायरमेंट टाईप. त्याच्यामध्ये आपली आयटम कॅटेगरी टॅन आणि एमआरपी टाईप ब्लँक आहे. एमआरपी टाईप आपण कुठे चेक करू शकतो, आपल्या मटेरियल मास्टर मध्ये MM03 मटेरियल. त्याच्यामध्ये आपण एमआरपी व्ह्यू घेतलेलाच नाही, तर एमआरपी व्ह्यू जर घेतला नसेल तर एमआरपी टाईप तुमची ब्लँक येणार. जर एमआरपी व्ह्यू घेतला असेल तर त्याच्यामध्ये मग M0 ND PD याच्यापैकी कुठलीही तुम्ही एमआरपी टाईप घेऊ शकता. तर आपल्या केसमध्ये ब्लँक येणार. पण जर तुम्ही इन हाऊस प्रोडक्शन करत असणार तर तुम्हाला एमआरपी टाईप घेणं मॅन्डेटरी आहे, आणि ते असतं तुमचं पीडी, जे मटेरियल प्लॅनिंग रिक्वायर्ड. पण आपण का घेत नाहीये आपल्या याच्यामध्ये, कारण आपल्याला प्रोडक्शन आपण नाही करू शकत, त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट स्टॉक आपल्याला हे करायचं, अपलोड करायचंय. त्यामुळे आपण हा पार्ट स्किप करतो, म्हणजे पीडी. आपण एक काम करू, एक नवीन मटेरियल बनवू ज्याच्यामध्ये एमआरपी टाईप पीडी असणार. ओके. MM01 याला कॉपी करू. देन याच्यामध्ये एमआरपी 1 2 3, बाकीचे तर ऑलरेडी आहेत आपण घेतलेले. एंटर, कॉपी फ्रॉम प्लांट SD01 आणि स्टोरेज लोकेशन SD01. इथे प्लांट SD01, स्टोरेज लोकेशन SD01. एंटर. तर इथे हा झाला एमआरपी 1 व्ह्यू. त्याच्यामध्ये एमआरपी टाईप सिलेक्ट करावी लागणार आपल्याला, तर ही करणार आपण पीडी, जे मटेरियल रिक्वायरमेंट PD. प्लॅनिंग. आणि एनडी असेल तर नो प्लॅनिंग. तर आपल्याला विथ प्लॅनिंग करायची आहे. त्याच्यामध्ये काही काही गोष्टी मॅन्डेटरी असतात, जसं एमआरपी कंट्रोलर, तर हे आपण मेंटेन केलेलं नसणार आहे, तर हे आपल्याला क्रिएट. तर हे SD चा पार्ट नाही क्रिएशन, हा पार्ट असतो पीपी मॉड्यूलचा. आपण ट्रायल अँड एरर ओके. साठी ते करून बघू.
MRP controller. define MRP control. इथे जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये येतं प्रोडक्शन मध्ये मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग म्हणजेच एमआरपी च्या अंडर मास्टर डेटा मध्ये डिफाईन एमआरपी कंट्रोलर हा पूर्ण पीपीचा पार्ट आहे. प्रोडक्शन म्हणजे प्रोडक्शन हो. प्लॅनिंग पीपी मॉडेल. त्याच्यामधलं कुठलंही एक मटेरियल म्हणजे हे आपण कॉपी करू, जसं ZGT1 असेल ऑलरेडी कॉपी, हे आपलं SD01 सेव्ह. आता इथे एमआरपी कंट्रोलर 000 आलेलं आहे. त्याच्यामध्ये लॉट साईज सिलेक्ट करायची. लॉट म्हणजे काय? डेली लॉट. कसं म्हणजे आपण प्रोडक्शन कसं करतो? डेली लॉट मध्ये करतो किंवा 2 दिवसाला एकदा, 3 दिवसाला एकदा, जे काही तुमच्या कंपनीमध्ये असणार त्याच्यानुसार ती लॉट साईज आपण सिलेक्ट करणार. देन प्रोक्युरमेंट टाइप मध्ये असतं, म्हणजे इन हाऊस प्रोडक्शन ई असेल तर, एफ असेल तर एक्सटर्नल प्रोक्युरमेंट. इन हाऊस प्रोडक्शन म्हणजे स्वतःच्या कंपनीत तुम्ही प्रोडक्शन करता. एफ असेल तर एक्सटर्नल म्हणजे बाहेरून तुम्ही मागवता. ब्लँक असेल तर नो प्रोक्युरमेंट, आणि एक्स असेल तर बोथ. म्हणजे काय, इन हाऊस प्रोडक्शन पण करता आणि रिक्वायरमेंट जर पडली तर बाहेरून सुद्धा तुम्ही मागवू शकता. बाय डिफॉल्ट एक्स आलेले आहे. तर इन हाऊस प्रोडक्शन जर असेल तर इथे शेड्युलिंग मध्ये तुम्ही टाकू शकता इन हाऊस प्रोडक्शनला किती दिवस लागणार. 1 दिवस टाकू शकता तुम्ही. GR प्रोसेसिंग टाइम 1 दिवस. शेड्यूल मार्जिन की, हे शेड्यूल मार्जिन की पण क्रिएटेड नसणार आहे, ही पण क्रिएट करावं लागेल आपल्याला. मॅन्डेटरी फील्ड आहे. प्लॅनिंग शेड्यूलिंग मध्ये जाईल. शेड्यूल मार्जिन की. देन MRP3 मध्ये इथे तुम्हाला अवेलेबिलिटी चेक, इथे तुमचा अवेलेबिलिटी चेक करायचा. डेली रिक्वायरमेंट आहे, यस. आणि याच्यामध्ये असतं स्ट्रॅटेजी ग्रुप. जर तुमचं मेक टू स्टॉक असेल तर मेक टू स्टॉकचा स्ट्रॅटेजी ग्रुप घ्यायचा, आणि मेक टू ऑर्डर असेल तर मेक टू ऑर्डरचा. तर मेक टू स्टॉकचा इथं बाय डिफॉल्ट येतो, आणि मेक टू ऑर्डरचा जर घ्यायचा असेल तर याच्यामध्ये जाऊन तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं. तर याच्यामध्ये करतो आपण 20 मेक टू ऑर्डर प्रोडक्शन, आणि मेक टू स्टॉक साठी स्टँडर्ड आहे 10. किंवा तुम्ही इथे जरी सिलेक्ट केलं तरी हा बाय डिफॉल्ट 10 येऊन जाणार. आणि इथे असतो रिप्लेनिशमेंट लीड टाइम. तर रिप्लेनिशमेंट लीड टाइम बद्दल तुम्हाला विचारू शकता. तर रिप्लेनिशमेंट लीड टाइम म्हणजे काय, की टोटल मटेरियल तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी किती वेळ लागतो त्याला म्हणतात रिप्लेनिशमेंट लीड टाइम. हे पूर्ण डिटेल मध्ये दिलेलं आहे. याचे काय काय पॅरामीटर असतात त्याच्यामध्ये. जसं टोटल रिप्लेनिशमेंट लीड टाइम needed बिफोर प्रोडक्शन कम्प्लिशन अवेलेबल अगेन. म्हणजे काय, की तुमचं प्रोडक्शन कधी होणार, त्याच्यानंतर ते कम्प्लीट कधी होणार, त्याच्यानंतर सगळे बिल ऑफ मटेरियल. आता बॉम्बचे जर केस असेल तुमची, बिल ऑफ मटेरियल म्हणजे काय, की तुम्ही एक मटेरियल घेता आणि त्याच्या अंडर छोटे छोटे कॉम्पोनेंट आहे. जसं कॉम्प्युटर बनवताय तुम्ही, तर कॉम्प्युटर मध्ये कीबोर्ड बनायला किती वेळ लागेल, माऊस बनायला किती वेळ लागेल, त्या प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला एक टेंटेटिव्ह टाइम दिला जातो
त्याला म्हणता तुम्ही रिप्लेनिशमेंट लीड टाइम. तो एक अंदाजे टाइम तुम्हाला ऍड करावा लागतो सिस्टम मध्ये, या सगळ्या कॅल्क्युलेशनच्या मिनिमम बेसिसवर. मिनिमम टाइम घेतात का मॅक्सिमम टाइम घेतात तो? याच्यामध्ये मॅक्सिमम टाइम घेतात. मॅक्सिमम किती वेळ लागेल, कारण तुम्ही जर मिनिमम टाकला तर याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो, तर त्या तेवढ्या वेळामध्ये जर तुम्ही डिलिव्हर नाही करू शकले तर तुम्हाला मे बी कस्टमर कडून परत ऑर्डर नाही मिळणार किंवा असे काही इश्यू येऊ शकतात. तर मॅक्झिमम टाइम घेतला जातो याच्यामध्ये. हे इथे तुम्ही नोट मध्ये पण बघू शकता. देर इज नो पॉइंट इन मेंटेनिंग द टोटल रिप्लेनिशमेंट लीड टाइम फॉर मटेरियल प्रोक्युर्ड एक्सटर्नली. म्हणजे तुम्ही जर बाहेरून विकत घेत असाल त्याच्यामध्ये रिप्लेनिशमेंट लीड टाइम टाकण्याची काहीही गरज नाही. त्यांनी सरळ सांगितलेले, जर तुम्ही इन हाऊस प्रोडक्शन करत असाल तरच तुम्हाला तो टाकावा लागेल. जसं एक्सटर्नल प्रोक्युरिंग द सिस्टम ऍड प्रोसेसिंग टाइम फॉर परचेसिंग, म्हणजे तुम्ही परचेसिंग बाकीच्या गोष्टीसाठी किती वेळ लागतोय तो सगळा वेळ टाकला जातो त्याच्यामध्ये. रिप्लेनिशमेंट लीड टाइम कधी असतो की तुम्ही इन हाऊस प्रोडक्शन करताय आणि त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला किती वेळ लागणार हे तुम्हाला तुमच्या प्रोडक्शन टीम कडून तो टाइम मिळणं गरजेचं आहे. तर आपण टाकू शकतो इथे 2 दिवस 3 दिवस जो काही वेळ लागणार आहे त्याच्यासाठी तो. देन सेव्ह. या मटेरियलला आपण MRP ची व्ह्यू सुद्धा मेंटेन केली आहे. आता आपण या कंडिशन मध्ये फुलफिल म्हणजे या कंडिशन मध्ये बसतो आपण. याची रिक्वायरमेंट टाईप 41 आणि हे MRP टाईप PD. इन हाऊस. तर तुम्ही जुनी सेल्स ऑर्डर बघितली तर याच्यामध्ये रिक्वायरमेंट टाईप 11 येणार आणि आपण आता जी नवीन क्रिएट करू त्याच्यामध्ये 41 येईल. देन शेड्यूल लाईन कॅटेगरी मध्ये आपली जी शेड्यूल लाईन कॅटेगरी CP, तर CP मध्ये या तिन्ही टिक असतात. तर इथं तुम्ही बघू शकता ऑलरेडी इथं आलेले आहेत. कारण काय, आपण ऑलरेडी शेड्यूल लाईन कॅटेगरी मध्ये VO V6 मध्ये जर तुम्ही गेले एंटर, तर इथे तुम्ही बघू शकता रिक्वायरमेंट, असेंबली, अवेलेबिलिटी चेक आणि प्रोडक्ट अलोकेशन या सेम टिक इथे सुद्धा आलेले आहेत. म्हणजे ते ऑलरेडी आपण मेंटेन केलं त्याच्यामुळे या इथे आलेले आहेत. इथं देन ब्लॉक क्वांटिटी कन्फर्मेशन इन डिलिव्हरी ब्लॉक, म्हणजे जर तुम्हाला ब्लॉक करायचे असेल तुमच्या सेल्स ऑर्डर मधली क्वांटिटी डिलिव्हरीसाठी तर तुम्ही त्याच्यासाठी डिलिव्हरी ब्लॉक असाइन करू शकता. तर हे डिलिव्हरी ब्लॉक तुम्ही क्रिएट याच्यामध्ये करता आणि असाइन तुम्ही सेल्स ऑर्डर मध्ये किंवा डिलिव्हरी मध्ये करू शकता. जसे इथे तुम्ही बघा हे वेगवेगळे डिलिव्हरी ब्लॉक आहेत. हे आपण जर एक स्टँडर्ड सेल्स ऑर्डर बनवली त्या साईडला VS01 ऑर्डर टाइप OR सेल्स ऑर्ग SD01 TM and 02. हा आहे आपला कस्टमर मटेरियल प्रॉब्लेम आहे. क्वांटिटी 10.
काय बघायचं होतं आपल्याला? शेड्यूल लाईन मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला डिलिव्हरी ब्लॉक दिसतो, करेक्ट? तर हा डिलिव्हरी ब्लॉक इथे आपण मेंटेन करू शकतो, म्हणजे तुम्हाला जर ही क्वांटिटी कन्फर्म करायची नसेल तर, आणि इथे आपण क्रिएट करतो. पण कोणत्या केसमध्ये जर तुम्ही हा 1 घेतला तरच तुमचं कन्फर्मेशन 0 होऊन जाणार, म्हणजे ही जी कन्फर्म क्वांटिटी आहे ना, इथं जर तुम्ही 1 घेतलं तर ही कन्फर्म क्वांटिटी सेव्ह केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक इथं 0 होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. आपण इथं इनकम्प्लिशन लॉग चेक करू, डॉक्युमेंट कम्प्लीट आहे, आपण ही सेल्स ऑर्डर सेव्ह केली. आता झाली सेव्ह, याला चेंज करू. त्याच्यामध्ये शेड्यूल लाईन, इथे क्रेडिट ब्लॉक आहे, याच्यामध्ये दाखवते 1 2 अशी डिलिव्हरी होऊ शकते का? काहीतरी प्रॉब्लेम. हा, हे फक्त पहिलीच क्वांटिटी, म्हणजे हे फ्री गुड्स असल्यामुळे आपल्याला तो प्रॉब्लेम येतोय. ही फ्री वाली जी एक क्वांटिटी तेवढीच डिलिव्हर होतीये, जी ऍक्च्युअल क्वांटिटी जिला आपण ब्लॉक लावला ती नाही डिलिव्हर होते, कारण आपण फ्री गुड्सला ब्लॉक नाही लावलेला. फ्री गुड्स कशी काय आले? एक काम करू, हे आयटमच डिलीट करू. याला नाही ब्लॉक करू शकत आपण. तर बेसिकली काय की तुम्हाला जर डिलिव्हरी ब्लॉक करायची असेल तर या केसमध्ये आपण हे डिलिव्हरीचे वेगवेगळे आपण रिझन क्रिएट करतो. तर याच्यामध्ये वेगळे रिझन, जसे पॉलिटिकल रिझन आहे, क्रेडिट लिमिट रिझन, बॉटलनेक मटेरियल रिझन. प्रत्येक रिझनला आपण, जसं हे ऑर्डर ब्लॉक म्हणजे याच्यामध्ये सेल्स ऑर्डर ब्लॉक करतो, जसं कानबान डिलिव्हरी याच्यामध्ये जर 0 लावला तर तुमची डायरेक्ट सेल्स ऑर्डर ब्लॉक होणार. बॅक ब्लॉक 08 and save. सेकंड आयटम येतो. असे वेगवेगळ्या लेवलला आपण ब्लॉक करू शकतो. जसं एक काम करूत आपण, फ्री गुड्स साठी टी कोड कुठला यूज केला होता? VBN2 टर्मिनेशन कस्टमर मटेरियल ये फ्री गुड्स येते कुठं?
तर हे आपण वेगवेगळ्या लेवल वरती ब्लॉक लावू शकतो. हा सेल्स ऑर्डर लेवल, कन्फर्मेशन लेवल, प्रिंटिंग साठी ब्लॉक, देन डिलिव्हरी ड्यू लिस्ट, देन पिकिंग, पीजीआय. प्रत्येक लेवलला आपण ब्लॉक असाइन करू शकतो. जसं की तुम्हाला जर ड्यू लिस्टचा ब्लॉक बघायचा असेल, जसं हे आपण कानबान हे जे आहे याच्या बेसवर लावलेलं आहे, तर ती डिलिव्हरीज तुम्हाला, ती सेल्स ऑर्डर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार नाही. तर VL10A हा डिकोड आहे. तर या डिकोड मध्ये आपल्याला जेवढ्या काही डिलिव्हरी आहेत ते पूर्ण डिलिव्हरीची लिस्ट मिळते आपल्या शिपिंग पॉइंट मधल्या. तर याच्यामध्ये बघू ती डिलिव्हरी आलेली आहे का. तर सेल्स ऑर्डर नंबर काय होता त्याचा, 18 ना काहीतरी होता. B03444007. ओके, खाली इथे आलेली आहे. हम्म. या सेकंड आयटम मुळे येते ती, ऍक्च्युली यायला नाही पाहिजे. फ्री गुड्स वाला मटेरियल आहे ना, याला आपण ब्लॉक नाही लावलेला, त्याच्यामुळे ती त्याच्यात येते आपल्याला ते फ्री कोणती गुड्स. त्याच्यामध्ये? आता आपण VL10A तर आहे, VL10D पण आहे तसंच. VL10 मध्ये बघू. त्याच्यामध्ये मटेरियल वाईज लिस्ट मिळते आपल्याला. तर बघा त्याच्यामध्ये एकच आलेली, म्हणजे एक क्वांटिटी आलेली आहे. ती जी दुसरी क्वांटिटी होती 9 क्वांटिटी, ती नाही आली याच्यात, बरोबर. हम्म. ही लास्ट सेल्स ऑर्डर आहे आपली याच्यामधली. 144007. हा, तर ही पण नसती आली. ही जर आपण मटेरियल डिलीट करू शकलो असतो ना, तर हे पण नसती आली याच्यामध्ये. पण हे सेकंड वाला जे फ्री गुड्स वाला आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला एरर येतोय. एरर म्हणजे इकडे दिसतंय हे. हे आता ते ओके. पहिलं, हा ते पहिलं मटेरियल पण तुम्हाला दिसणारच नाही याच्यामध्ये. याची पहिली जी 9 क्वांटिटी ही नाही दिसणार. ही खालची जी एक फ्री वाली क्वांटिटी, कारण याला आपण ब्लॉक नाही लावू शकत आहे. इथं ब्लॉक लावण्यासाठी ऑप्शन नाही आपल्याला, हे ग्रे आउट आहे ही फील्ड. ठीक आहे, तर आपण ही ब्लॉक सेपरेट ज्या लेवल वरती लावायचं त्या लेवल वरती लावू शकता. तर याच्यामध्ये किती लेवल आहेत, 1 2 3 4 5 6 7. एक ऑर्डर लेवल, कन्फर्मेशन लेवल, प्रिंटिंग, डिलिव्हरी ड्यू लिस्ट, पिकिंग. तर पिकिंग वरचा तुम्ही याच्यामध्ये बघू शकता, जसं QM ब्लॉक जर लावला किंवा डेटा युसेज, हे पिकिंग लेवलला आहे. तर पिकिंग म्हणजे काय, आपण जेव्हा डिलिव्हरी करतो, डिलिव्हरी मध्ये पिकिंग क्वांटिटी येते आपल्या, बरोबर. पिकिंग क्वांटिटी मध्ये जेव्हा तुम्ही क्वांटिटी ओके. टाकणार, तेव्हा तुम्हाला ब्लॉक दाखवेल. फॉर एक्झाम्पल आपण काय करू, हा ब्लॉक काढून टाकू त्याच्यावरचा आणि पिकिंग लेवलचा ब्लॉक लावू. चेंज, शेड्यूल लाईन. पिकिंग साठी कोणता ब्लॉक होता, हा चालतो ना, 42 डेटा युसेज. ठीक आहे, आता याची करूत आपण डिलिव्हरी. डिलिव्हरी मध्ये ही पण क्वांटिटी येईल, कारण आपण फक्त पिकिंग साठी ब्लॉक केलाय. ही नाही आली, फर्स्ट नाही आली. ओके, याच्यात डेट डिलिव्हरी ड्यू लिस्ट पण ब्लॉक आहे ना, फक्त पिकिंग वाला पाहिजे. हे 41 घ्यावं लागेल आपल्याला. /E02 41 QM ब्लॉक सेव. काय प्रॉब्लेम आहे, डेटचा काही इश्यू आहे. तो एक सेकंड में कॉल.
यहाँ पे क्यूएम ब्लॉक वाला नहीं ले रहा है हमारा डिलीवरी ड्यू लिस्ट मेल क्वांटिटी बस क्या रीजन है शेड्यूल लाइन इज ब्लॉक वो सेम नहीं ले रहा है वो अलग 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 डिलीवरी बना रहा है दोनों की इसकी वजह से ठीक है एक काम करते हैं इसका सेव कर देते हैं तो उसका अलग से बनेगा अभी उसका अलग से बना देते हैं PL01 है करंटली प्रोसेस कहाँ पे प्रोसेस में है? ये तो कुछ नहीं रहा है हाँ, अभी चला गया हाँ तो ये क्या है शेड्यूल ब्लॉक फॉर डिलीवरी बट ये एक्चुअली क्यूएम में है ना तो ये इसमें नहीं आना चाहिए था बट ये डायरेक्ट डिलीवरी ही ब्लॉक कर रहा है क्यूएम ब्लॉक है तो ये इसने डायरेक्ट टिकिंग लेवल पे ब्लॉक करना चाहिए तो एक काम करते हैं हम ये वाला लगाते हैं जेड 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 स्लैश एन BA02 एंटर डू नॉट डिलीवर BL01 है नो शेड्यूल लाइन बी फॉर द डेट ये हो रहा है डायरेक्ट डिलीवरी पे ही ब्लॉक लगा रहा है बट एक्चुअल में इसने ना पिकिंग पे लगाना चाहिए वैसे ही पीजीआई पे अगर आप करोगे तो पीजीआई लेवल पे लगाता बट वो उसमें दूसरा मटेरियल है शायद उसकी वजह से वो फ्री गुड्स वाले की वजह से कर रहे हैं ऐसा मुझे लग रहा है फिर भी देखते हैं एक बार ये फ्री गुड्स वाला भी नहीं निकल रहा है इसमें से देन मेंटेन रिक्वायरमेंट फॉर ट्रांसफर ऑफ रिक्वायरमेंट तो ये टेक्निकल पार्ट होता है जैसे रिक्वायरमेंट है अगर आपको ट्रांसफर ऑफ रिक्वायरमेंट को बाईपास करना है तो ये बाईपास करने के लिए 901 होता है और ब्लॉक करने के लिए 101 होता है तो अगर 101 लगा दोगे तो ब्लॉक हो जाएगा ये रिक्वायरमेंट अवेलेबिलिटी चेक करेगा अगर उसको बाईपास करना है तो ये 901 है तो अगर आपको ब्लॉक करना है तो आप ये 101 लगा सकते हो यहाँ पे एंड सेव तो ये केस में आपको ब्लॉक कर देगा मे बी शायद ये भी रीजन हो सकता है जो हमारा अभी बट नहीं आपका ब्लॉक ही नहीं कर रहा था ना ये जीरो तो यहाँ पर अवेलेबिलिटी चेक नाइन क्वांटिटी VA02 VA01 नया सेल्स ऑर्डर बना देते जिसका 9 ही क्वांटिटी हो तब हमें फ्री गुड्स देने की जरूरत ही नहीं है ये प्रॉपर चलेगा डिलीवरी ब्लॉक देते हैं डू नॉट डिलीवर सेव डिलीवरी एंटर
सेम ही आ रहा है, ठीक है। ये 02 एंटर, शेड्यूल लाइन, बट इसका प्रोक्योरमेंट, ओके रिक्वायरमेंट कैटेगरी 11 है ना, तो इसीलिए नहीं आ रहा है। बराबर है, हमारा कॉन्फ़िग अभी तक पूरा नहीं हुआ है। अवेलेबिलिटी चेक वाला भी करना पड़ेगा। देन मेंटेन, ये बाकी केस के लिए है, जैसे परचेस रिक्विजिशन वाला, यानी थर्ड पार्टी सेल, ये असेंबली प्रोसेसिंग एंड ब्लॉक कंस्ट्रक्शन। तो ये हो गया हमारा ट्रांसफर ऑफ रिक्वायरमेंट का कॉन्फ़िग। अभी जाना है हमें अवेलेबिलिटी चेक में। अवेलेबिलिटी चेक में क्या है कि थोड़ा डिटेल में जाना पड़ेगा हमें। जैसे ये दो हमें नहीं करने की जरूरत है, और ये करना है हमें फर्स्ट वाला। क्यों नहीं करने उसका रीजन बताता हूँ। ये जो रूल बेस्ड अवेलेबिलिटी चेक होता है, इसको बोलते हैं जीएटीपी, और ये अलग से मॉड्यूल होता है जीएटीपी का, वो होता है एपीओ सर्वर में। आप गूगल पे अगर डाल ओके। दोगे जीएटीपी इन एसएपी, यहाँ पे मिलेगा आपको एसएपी एपीओ जीएटीपी। इसका अलग से एक मॉड्यूल होता है, ग्लोबल अवेलेबल टू प्रॉमिस, ओके। कि इसके सेपरेट कंसल्टेंट होते हैं। और इसका मतलब सर्वर ही अलग होता है एसएपी का। एसएपी के सर्वर में नहीं होता है वो, अलग सर्वर में होता है। सिर्फ यहाँ पे हम क्या करते हैं उसका, ओके। यहाँ पे सिर्फ बिजनेस ट्रांजैक्शन क्रिएट करते हैं और उसका इंटीग्रेशन करते हैं। ये इंटीग्रेशन से फिर वहां पे वो सर्वर में पूरा डेटा चला जाता है। ट्रांजैक्शन क्रिएट करना है और हमारी सेल्स ऑर्डर में असाइन करना है, तो उसके बेसिस पे वो बाय डिफॉल्ट चलता है। और दूसरा है ये प्रोडक्ट अलोकेशन, तो ये एक सेपरेट फंक्शनैलिटी है, पाल बोल के उसको बोलते हैं, एसएपी पाल प्रोडक्ट अलोकेशन। एंड ये होता है हमारा रेगुलर अवेलेबिलिटी चेक अवेलेबल टू प्लानिंग। तो इसका हम नेक्स्ट लेक्चर में देखेंगे। ये अगर कॉन्फ़िग कर देते हैं हम, तो यहाँ पर हम्म। हमारी सेल्स ऑर्डर अगर आप देखोगे तो सेल्स ऑर्डर में अभी रिक्वायरमेंट क्या आ रहा है, 11 आ रहा है। तो ये चेंज ओके। होके हमारा हो जाएगा 41। 41 होता है या 40 होता है, वो हमें चेक करना पड़ेगा एक बार, क्योंकि हमने ये एमआरपी पीडी लिया है। इसकी जगह पे ब्लैंक था एमआरपी, अभी पीडी लिया है, तो उसके बेसिस पे हमें चेक करना पड़ेगा एक बार। बट हमारा ओके। मटेरियल कौन सा था, MM01, हमने शायद गलत मटेरियल को किया है ऐसा लग रहा है। ये 79 को करना था, हमने 85 को किया है, इसलिए हमारा वो वैल्यूज प्रॉपर नहीं आया। कोई प्रॉब्लम नहीं। RE4। ST01, ST01, नोट साइज MRP कंट्रोलर हमने। डाल दिया। वो ऑलरेडी एक बार ही क्रिएट हम्म। करना होता है। हम्म। अगर सेफ्टी स्टॉक है कुछ, तो सेफ्टी स्टॉक यहाँ पे मेंटेन कर सकते हैं, नीचे ऑप्शन होता है ये सेफ्टी स्टॉक। तो इसके नीचे अगर स्टॉक चला जाएगा तो वो ऑटोमेटिक वो इंडिकेटर आ जाता है कि आपका जो स्टॉक है वो सेफ्टी स्टॉक के नीचे चला गया है, वो एमएम मॉडल रीऑर्डर हमें करना चाहिए। करे। रीऑर्डर लेवल के लिए करते हैं। हाँ रीऑर्डर या फिर रिप्रोडक्शन, मतलब फिर से आपको प्रोडक्शन करना है। और ये टोटल रिप्लेनिशमेंट लीड टाइम से शायद अभी आ जाएगा VA01 इंटर, और 9 क्वांटिटी प्योरमेंट। देखो ये चेंज हो गया, 41 आ गया यहाँ पे। तो ये रिक्वायरमेंट टाइप हमने एमआरपी लिया, यानी एमआरपी के बेसिस पे यहाँ पे चेंजेस हो। शेड्यूल लाइन, शेड्यूल लाइन में भी अगर डिलीवरी ब्लॉक वगैरह लगाना है तो ब्लॉक कर सकते हो आप। एडिटिंग कंप्लीशन डेटा,
कंप्लीट किया है इधर टेक्स्ट। प्रैक्टिस कर रहा है शायद। इनकम्प्लीशन लॉग। ये हेडर लेवल पे किसी ने तो भी लॉग लगा दिया है, वो टेक्स्ट मेंटेन करना मैंडेटरी। अभी कौन सा टेक्स्ट है वो पता नहीं। ये होगा सेव। नहीं, फ्रॉम हेडर डिस्क्रिप्शन पे फ्रॉम हेडर। फ्रॉम हेडर कहाँ पे? ये तो है फॉर्म हेडर। लास्ट EN। हाँ ये तो कर दिया है ना मेंटेन। यहाँ पे भी दिख रहा है फॉर्म हेडर। फ्रॉम हेडर, फ्रॉम हेडर। ठीक है, कोई तो प्रैक्टिस कर रहा है वो हो जाएगा बाद में। ये हमारा हो गया सेल्स ऑर्डर सेल। तो बाकी का जो बचा हुआ पार्ट है नेक्स्ट लेक्चर में देख लेंगे आप। तो इसमें अभी अवेलेबिलिटी चेक बचा है हमारा। ट्रांसफर ऑफ रिक्वायरमेंट तो हो गया है। तो अवेलेबिलिटी चेक में सबसे इम्पोर्टेंट एक पॉइंट होता है, जो भी हम कोई सेल्स ऑर्डर क्रिएट करते हैं तो सेल्स ऑर्डर क्रिएट करने के बाद, जैसे यहाँ पे चेंज मोड में गया मैं सेल्स ऑर्डर में, और यहाँ पर चेक आइटम अवेलेबिलिटी किया तो ये स्क्रीन आता है। तो ये स्क्रीन के रिगार्डिंग पूरा कॉन्फ़िगर में करना है। यहाँ पे स्कोप ऑफ चेक आएगा, आपका स्कोप ऑफ चेक में क्या क्या चेक करती है सिस्टम, ये पूरा डिटेल में हमें देखना है नेक्स्ट लेक्चर में।